शकली तर मग मला नाही पटत ते सगळं. म्हणून मी सांगते, समजून घे थोडस की मला नाही येता येणार. बरं बाई, जमलं तर मी तुला फोन करून सांगेन की मी येतेय म्हणून. ठीक आहे, थँक्यू सो मच. हो हो हो, बाय. काय झालं, तू नकार का दिलास लग्नाला जायला? अरे तिच्या छोट्या मुलाचं लग्न आहे, ती म्हणते ये. नाशिकला कोण जाणार आहे रे? पण तिच्या मोठ्या मुलाच्या लग्नाला मी कोल्हापुरात गेले होते, पण आता शक्य नाहीये. मग काय झालं, जा ना. नाही का म्हणतेस? कारण मला नाही जायचं, मला तुम्हाला सोडून नाही जायचं. इतक्या दिवसानंतर आपण सगळे एकत्र आलोय, थोडे चांगले दिवस आलेत, एन्जॉय करूया ना एकत्र. आणि सगळ्यात महत्वाचं, तिच्यावर एकटीवर सगळी कामं पडणार आहे, मला तिला त्रास नाही द्यायचा. स्वानंदी एकटी म्हणजे मी आहे ना मध्ये तिला, हो की नाही स्वानंदी? आई आणि अगं किती काम असतं ग घरात. मी आहे मदतीला, आणि असं वाटलं की आम्हा दोघांकडून होणार नाहीये तर मग आम्ही राजारामच्या बायकोला बोलवू मदतीला, हो की नाही स्वानंदी? हो मॅडम, तुम्ही काळजी करू नका. नक्की? मला कळतंय रे, पण आता पण बिन काही नाही, तू जातीयस लग्नाला. मी म्हणतो विधी पण सुरू झाले असतील ना? तू कुठला विधी असतो तो? मेहंदीचा विधी असेल ना? हो, उद्यापासून. उद्या? हा, मग बेस्ट. मग तू एक काम करू, आत्ताच तुझं तिकीट बुक करून देतो, तू आजच जा रात्री. ठीक आहे मॅडम, तुम्ही आजच निघा. म्हणे अरे पण अरे वगैरे काही नाही, मी इकडे बुक करतो तिकीट. एसी स्लीपरचं काढतो. ठीक आहे, इतका आग्रह करतोच तर जाऊन येते. स्वानंदी, आईची बॅग भरायला घ्या. हो, मी लगेच बॅग भरते. दिल्लीवरून फोन. नमस्कार. नमस्कार पोद्दार साहेब. साहेबांनी तुम्हाला आज रात्रीच दिल्लीला बोलवलं आहे. आज रात्रीच असं अचानक? हो, निंबाळकर साहेब पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. तुम्ही आणि ते दोघंही सिनियर आहात, म्हणून पक्षश्रेष्ठींना असं वाटतं की तुम्ही त्यांना भेटून त्यांचं मन वळवावं, त्यांना थांबवावं. एक तर मणी इथे दम देऊन गेलाय घर सोडा म्हणून. इथे घरात जे काही चाललंय ना, ते ह्या लोकांवर सोडून गेलो ना तर आणखीन घोळ घालतील ते. काय करू मी आता? हे बघा, असं अचानक मला येता येणार नाही. घरी जरा प्रॉब्लेम आहे, म्हणून जरा कठीण दिसतंय मला. हो, हे खूप महत्वाचं काम